Good morning and good afternoon to everyone. Today's session we are discuss or studied or understand about the concept differentiation. These are the mathematical tools we are frequently used in physics. ओके, असं जरी तुम्ही म्हटलं तर चालेल की असा आपला एक कुठलाही दिवस नसेल की आपण आपल्या फिजिक्सच्या कन्सेप्टमध्ये किंवा डेरिव्हेशन्समध्ये डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्हचा पार्ट इन्क्लूड करत नाही. इवन डेरिव्हेटिव्ह शिवाय किंवा इंटिग्रेशन शिवाय आपला फिजिक्सचं एकही पेज आपण स्लाईड नाही करू शकत. ठीक आहे, तर बघा आपण डिफरन्शिएशन काय असतं याचा इन डिटेल्स, त्याची बेसिक कन्सेप्ट काय आहे, त्याचे फॉर्म्युलेज काय काय असतात. ओके, त्या फॉर्म्युलाच्या बेसवर नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण सॉल्व करू आणि अंडरस्टँड करून घेऊ की व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफरन्शिएशन अँड हाऊ टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी फंक्शन. ठीक आहे, आणि ॲक्च्युअल मिनिंग काय आहे डेरिव्हेटिव्हचं. ओके, फिजिक्समध्ये आपण कशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह यूज करू शकू हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना फ्रेंडला हे लेक्चर शेअर करा जेणेकरून आपली ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सो लेट्स स्टार्ट अवर टुडेज लेक्चर विदाउट डिले टाईम. तर बघा, फर्स्ट डिफरन्शिएशन. ठीक आहे, कॅल्क्युलसचा हा बेसिक पार्ट किंवा हा फर्स्ट पार्ट जरी म्हटला तर चालेल. मला काय सांगायचं आहे की डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन, these two ideas are the heart of physics. Okay, beside किंवा other than differentiation and integration we cannot solve any derivations in physics. or जर का आपल्याला एखादी कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्यायची असेल फिजिक्समध्ये असेल किंवा इवन कुठल्याही सायन्सच्या स्ट्रीममध्ये असेल तर आपल्याला ह्या दोन आयडियाज याचा स्टडी करणं खूप गरजेचं असतं. तर बघा, डिफरन्शिएशन म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट डिफरन्शिएट करतो. लक्षात आलं का. फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या बॉक्समध्ये सपोज करा नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, जर काय मी ह्या पार्टिकलचे एक एंड इथून मी कट केलं तर यातून काय होतील रे, पार्टिकल फॉल होतील. ओके, सपोज इनिशियलला याचं मास होतं कॅपिटल एम. ओके, आफ्टर सम इंटरवल ऑफ टाईम या मासमध्ये सपोज करायचे कॅपिटल एम होते, पार्टिकल फॉल होत आहेत ना, याचा अर्थ काय, याचं मास काय होईल, चेंज होईल. म्हणजे मी असं लिहू शकतो का, dm/dt. द चेंज इन मास विथ रिस्पेक्ट टू टाईम इट गिव्ज द डेरिव्हेटिव्ह ऑफ मास ऑफ धिस मटेरियल ऑर मॅटर. लक्षात आलं का. म्हणजे डिफरन्शिएशन म्हणजे काय, चेंज. ओके, एक फायनाईट एक छोटासा चेंज किंवा त्याला आपण काय म्हणता येईल, जसं की बघा, जर का आपण व्हेलॉसिटीचा विचार केला तर काय असतं, व्हेलॉसिटी म्हणजे काय, जर आपण डिस्प्लेसमेंटच्या रिस्पेक्टिव्ह बोलायचं म्हटलं तर व्हेलॉसिटी असते dx/dt. एक्स इज व्हॉट, डिस्प्लेसमेंट आणि टी टाईम इंटरवल असेल. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इंटरवल इट गिव्स द व्हेलॉसिटी. म्हणजे काय, डिस्प्लेसमेंटचा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम इट गिव्स व्हेलॉसिटी. ओके, सिमिलरली ॲक्सेलरेशन, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इट गिव्स ॲक्सेलरेशन. बरोबर आहे का. कॅल्क्युलसमध्ये आपण मॅथमॅटिक्समधला चेंज, ओके, मग त्यामध्ये फिजिकल क्वांटिटीजच्या मासचा असेल, लेंथचा असेल, व्हॉल्यूमचा असेल. ठीक आहे, चेंज, बदल, परिवर्तन या गोष्टींचा आपण कॅल्क्युलसमध्ये स्टडी करतो. ओके, जर एखादी गोष्ट नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट पार्ट्समध्ये डिवाईड झाली किंवा डिफरन्शिएट झाली तर त्या ठिकाणी आपण डिफरन्शिएशन यूज करतो. ओके, आणि नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाईड झालेली एखादी गोष्ट ज्यावेळेला आपण अक्युमुलेट करतो, इंटिग्रेट करतो, त्यावेळेला आपण इंटिग्रेशन यूज करतो. हे लक्षात घ्या. समजलं का. हे झालं थोडीशी बेसिक आयडिया झाली. ओके, आणखीन एक गोष्ट, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन जरी वेगवेगळ्या टाईमलाईनमध्ये जर का त्यांचं इंट्रोड्यूस किंवा इन्व्हेंट झाले असले मॅथमॅटिक्सच्या सहाय्याने, तरीसुद्धा हे डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत किंवा इन्व्हर्सली काम करतात. हे आपण कसं आहे हे आपण नंतरला बघू शकतो. ठीक आहे, फर्स्टली आपण फोकस करू डिफरन्शिएशन. ठीक आहे, तर बघा, हे आता आपण बोलवतो, समजलं का. ठीक आहे, चेंज इन समथिंग विथ रिस्पेक्ट टू एखादं फंक्शन. ओके, त्याला आपण काय म्हणतो, डेरिव्हेटिव्स किंवा डिफरन्शिएशन. ओके, तर
पुढे बघा, जर काय आपल्याला डेरिव्हेटिव्ह्ज किंवा डिफरन्शिएशन डीपली अंडरस्टँड करायचं असेल तर बघा, सपोज करा माझ्याकडे एक ग्राफ आहे. ओके, या साईडला आपण वाय घेतला, या साईडला आपण एक्स घेतला. ठीक आहे, एक फंक्शन आहे जे लिनियर किंवा एक स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करतो आहे. ठीक आहे, जर का मी ह्या लाईनचा जर मी ह्या लाईनचा तुम्हाला स्लोप काढायला विचारला तर स्लोप काय असतो? स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा, बरोबर आहे का? मात्र या लाईनवरती तुम्ही जर काय फॉर एक्झाम्पल इथं जर काय तुम्ही अँगल घेतला थीटा आणि इथं स्लोप काढला टॅन थीटा, ओके, किंवा इथे एक पॉईंट घेतला, इथं अँगल थीटा कन्सिडर केला आणि टॅन थीटा काढला, तर तो कॉन्स्टंट येतो. स्लोप कॉन्स्टंट का आला रे? कारण की एक्स आणि वायमध्ये जे फंक्शन व्हेरी होत आहे त्यांना जे ग्राफिकली नेचर तुम्हाला दाखवलं ते स्ट्रेट लाईन किंवा लिनियर आहे. याचा अर्थ काय, तुम्ही कुठल्या पण पॉईंट ऑफ इन्स्टंटला जर काय स्लोप फाइंड आउट केला तर तो कॉन्स्टंट किंवा सेम येईल. लक्षात आलं? ही झाली फर्स्ट केस. सेकंड केस बघू आपण. सपोज एक्स आणि वायमध्ये एक फंक्शन आहे आणि ते फंक्शन एक कर्व फॉर्म किंवा क्रिएट करते. तर अशा वेळेला मला सांगा, जी स्लोपची व्हॅल्यू आहे ती सेम राहील की चेंज होईल? ऑब्वियसली चेंज होईल ना. सपोज जर का मी ह्या पॉईंटला जर का मी एखादी टँजंट ड्रॉ केली असेल, ठीक आहे, तर या ठिकाणी जो टॅन थीटा बनेल याची व्हॅल्यू वेगळी असेल. ठीक आहे, या पॉईंटला सपोज करायचं जर का मी एखादी टँजंट ड्रॉ केली असेल, ठीक आहे, तर हा अँगल इन्क्रीज झाला ना. याचा अर्थ काय, जर काय आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर काय आपण टॅन थीटा याचा अर्थ स्लोप काढण्याचा प्रयत्न केलो तर या ठिकाणी जो स्लोप आहे तो व्हॅरी होतो, हे लक्षात घ्या. ओके, तर बघा ॲक्च्युली आपल्याला काय सांगता येतं, आपण पहिल्याच डायग्रामचा विचार केला असेल. जसं की बघा इथं मी ड्रॉ करतो, ठीक आहे, वाय एक्स, ओके, एक स्ट्रेट लाईन पाथ आहे. लक्षात आलं का? स्लोप म्हणजे काय रे? तर बघा मला या पॉईंट आणि या पॉईंटच्या रिस्पेक्ट मला स्लोप काढायचा आहे. ठीक आहे, याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला सांगता येतील का? सांगता येतील ना. ओके, याचे कोऑर्डिनेट हे जे काय असतील x1 y1, ठीक आहे, याचे हे काय असणार आहेत x2 y2 असणार आहेत, बरोबर आहे का? ही लेंथ सपोज जर का मी हा ट्रायंगल जर का मी ॲड केला असेल, सपोज कोणता, हा वाला ट्रायंगल, ठीक आहे, ABC. लक्षात आलं? सपोज लेट इट बी अँगल थीटा. जर तुम्हाला विचारलं फाइंड टॅन थीटा म्हणजे स्लोप जर का विचारलं इज इक्वल टू स्लोप काय येणार आहे सांगा रे? परपेंडिक्युलर अपॉन बेस ना, म्हणजे AB अपॉन BC. ABची व्हॅल्यू काय येणार आहे? ही व्हॅल्यू काय आहे बघा, पहिल्यांदा ही व्हॅल्यू काय सांगा? ही व्हॅल्यू आहे y1 ना. ही व्हॅल्यू काय आहे? y1 आहे. तर मग ही व्हॅल्यू आली y1, ही वाली, ठीक आहे. आणि ही व्हॅल्यू काय आहे? ही व्हॅल्यू काय? y2 आहे. म्हणजे मी लिहू शकतो का AB इज इक्वल टू y2. बघा टोटल व्हॅल्यू y2 आहे, y2 मायनस y1 काय भेटणार आहे तुम्हाला? ही लाईन भेटेल ना, ABची व्हॅल्यू भेटेल, तेव्हा y2 मायनस y1 अपॉन. आता बघा सिमिलर BC हे तुम्हाला काढायचं आहे, ठीक आहे. लेट इट बी हे जे काही डिस्टन्स आहे कोणतं, हे वालं, हे डिस्टन्स किती आहे रे? x1 आहे आणि हे जे काही डिस्टन्स आहे ते x2 आहे, ठीक आहे. मग AB कसं येईल? x2 मायनस x1, x2 मायनस x1. ओके, आणि या केसमध्ये ही एक स्ट्रेट लाईन आहे, ठीक आहे, एक लिनियर फॉर्म आहे. त्यामुळे कुठल्या पण पॉईंट ऑफ इन्स्टंटला जर का तुम्ही स्लोप फाइंड आउट केला तर तो तुम्हाला कॉन्स्टंट भेटेल. ओके, आणि ॲक्च्युअल मिनिंग काय बघा या ठिकाणी. स्लोप म्हणजे काय? आपण हाच काढला आहे ना, स्लोप इज नथिंग बट y2 मायनस y1 इज इक्वल टू x2 मायनस x1. हा स्लोपचा प्रॉपर वे आहे किंवा प्रॉपर फॉर्म आहे. एखाद्या फंक्शन जर काय स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करत असेल किंवा जरी ते कर्वेचर फॉर्म फॉलो करत असेल तरीसुद्धा आपण स्लोप काढताना त्याचे कोऑर्डिनेटच्या रिस्पेक्टिव म्हणजे स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1 असं कन्सिडर करतो. ओके, ज्यावेळेला तुम्ही न्यूटन्स लॉ स्टडी करताय त्यावेळेला तुम्हाला एक म्हणजे इथं सपोज करा टाईम आणि इथं जर तुम्ही टेम्परेचर घेतला असेल किंवा, ठीक आहे, तर टेम्परेचर काय होतं? टाईमच्या रिस्पेक्टिव्ह डिक्रीज होते, ठीक आहे. या केसमध्ये तुम्ही स्लोप असा नाही काढू शकत. असं का नाही काढू शकत? जर का तुम्ही एखादा हा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतो जरी म्हटला तरीसुद्धा ही लाईन स्ट्रेट लाईन आहे, ही लाईन स्ट्रेट लाईन, मात्र हा कर्व आहे ना, म्हणजे तुम्हाला असं नेचर भेटतं. कसं? असं. ओके, यामध्ये तुम्ही कसं काय यूज करू शकता?
की स्लोप इज इक्वल टू dy/dx नाही करू शकत ना. तर यावेळेला तुम्हाला काय करावं लागतं, तर 2 पॉईंट कन्सिडर करावं लागतं. आणि या 2 पॉईंटचे फॉर एक्झाम्पल हा x2 ओके, y2 हा x1 हा y1 ठीक आहे. देन स्लोपचा फॉर्म्युला हा यूज करावा लागतो. लक्षात आलं, y2 - y1 आपण x2 - x1 असे आपल्याला 5 टेम्परेचरला करस्पॉन्डिंग 5 स्लोप काढायला लागतं. लक्षात थोडक्यात काय मला या ठिकाणी सांगायचं आहे इथपर्यंत की स्लोप इज नथिंग बट y2 - y1 आपण x2 - x1 ठीक आहे. देन पुढं बघू, हे थोडंसं आपण इरेज करू ठीक आहे. हे राहू दे साईडला. बघा बघा इथपर्यंत ह्या डायग्रामपर्यंत तुम्ही सांगितलं स्लोप काय असतो, y2 - y1 असतो ठीक आहे. हे झालं एखाद्या स्ट्रेट लाईनविषयी. सपोज जर काय एखादं फंक्शन कर्व फॉर्म करत असेल ठीक आहे, हा y असेल हा x असेल, म्हणजे कसं असं ठीक आहे. त्या केसमध्ये सपोज करा मी 2 पॉईंट कन्सिडर केले. याला सपोज करा तुम्ही ए पॉईंट म्हटला आणि याला तुम्ही बी पॉईंट म्हटलं. तर मला ह्या ठिकाणी स्लोप सांगायचा आहे ह्या लाईनचा. तर कसं सांगणार, तर पहिल्यांदा मी काय करतो, याचे कोऑर्डिनेट लक्षात ठेवतो x1 y1, याचे कोऑर्डिनेट x2 y2 बरोबर आहे का. ह्या ठिकाणी स्लोपचा फॉर्म्युला असा आपण यूज करू शकतो का, तर नाही ना, कारण की ह्या 2 पॉईंटमधून एक टँजंट पास झाले पाहिजे. तर आता जर आपण तुम्ही टँजंट ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर बघा टँजंट यातून टच होऊन जात नाही एक्झॅक्टली. लक्षात आलं का. टँजंट म्हणजे काय असते, एखादा कर्व असा असेल तर याला एक स्लाईड म्हणजे जस्ट टच होऊन गेले पाहिजेत ना, बरोबर आहे का. तर अशा केसमध्ये आपण काय करतो आहे, तर हे 2 पॉईंट खूप दूर न ठेवता त्यांना एकत्र आणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हा बी पॉईंट इथं आणा किंवा ए पॉईंट इथं न्या. सपोज मी बी पॉईंट इथं आणतो ठीक आहे, इथं आणला सपोज करा बी पॉईंट. तर बघा याचे कोऑर्डिनेट तुम्हाला सांगता येतील. एक छोटासा ट्रायंगल बनतो इथं ठीक आहे. तर बघा जर छोटासा ट्रायंगल बनला असेल तर ही एक जी लाईन आहे ती स्ट्रेट लाईनसारखी म्हणजे काय म्हणता येईल, स्ट्रेट लाईनसारखी ती बिहेव करू शकते, बरोबर आहे ना. म्हणजे जवळपास या ठिकाणी जर काय तुम्ही हा बी पॉईंट जर काय ह्याच्या जवळ आणला तर y2 - y1 काय होणार आहे रे, 0 होईल ना. बघा ह्या ठिकाणी मी काय केलं, पहिल्यांदा ह्या लाईनचा मला स्लोप काढायचा होता ओके. अशा केसमध्ये जर का 2 पॉईंट लांब असतील तर ह्या ठिकाणी आपण टँजंट ड्रॉ केली तर ही टँजंट ह्या दोन्ही पॉईंटमधून पास नाही होत. लक्षात आलं. तेव्हा मी काय केलं, हा एक पॉईंट एच्या जवळ आणला. एच्या जवळ आणल्यामुळे काय झालं, जो आपला स्लोपचा फॉर्म्युला आहे स्लोप इज इक्वल टू y2 - y1 इज इक्वल टू x2 - x1. मात्र जे y2 - y1 आहे ते अप्रॉक्सिमेटली 0 झालं ना, बरोबर आहे का. आणि x2 - x1 काय आलं, अप्रॉक्सिमेटली 0 झालं ओके. मग 0 होत असताना त्याच्या काही व्हॅल्यूज आहेत ओके. तर आपण छोटासा चेंज कन्सिडर करू शकतो का, जर आपण मेजर जर पूर्ण 0 नाही होणार ते ओके, वायमधला चेंज असेल त्याला आपण कन्सिडर करतो छोटासा चेंज किंवा छोटासा इन्क्रीमेंट dy अपॉन x2 - x1 लेट इट बी x dx ओके. त्यामुळे अशा केसमध्ये आपण स्लोपची व्हॅल्यू लिहितो, स्लोप इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू dy/dx ओके. आणि म्हणून आपल्याला बघा छोटासा जर काही चेंज घ्यायचा असेल एखाद्या फंक्शनचा किंवा एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा तर त्या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्ह घेतो ओके. आणि इथून आपली ओरिजिन होते डिफरन्शिएशनची ओके. म्हणजे बघा डिफरन्शिएशन म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन म्हणजे काय, इट इज द स्लोप ऑफ ओके, इट इज द slope of graph ओके y वर्सेस x, बरोबर आहे का. आता बघा dy/dx म्हणजे तुम्हाला काय सांगतो, dy/dx म्हणजे काय, dy/dx इज द स्लोप ना ऑफ ग्राफ y वर्सेस x. म्हणून मी काय म्हटलं, डेरिव्हेटिव्ह ऑर डिफरन्शिएशन इज नथिंग बट स्लोप ऑफ ग्राफ y वर्सेस x ओके. मग इथं फंक्शन कुठलं असेल ना, फॉर एक्झाम्पल इथं z असेल इथं k असेल, मग काय बनणार आहे dz/dk ओके. dz/dk म्हणजे काय, स्लोप ऑफ ग्राफ z वर्सेस k. लक्षात आलं. आणि बघा आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे डेरिव्हेटिव्ह आहे कोणतं dy/dx इट गिव्स द रेट ऑफ चेंज, इट गिव्स बघा मी इथे लिहितो, इट गिव्स द रेट ऑफ
change of y, okay, with respect to x, ओके. y मधला चेंज xच्या रिस्पेक्टिव्ह, त्याला आपण काय म्हणतो, डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. समजलं का? ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं होतं की जर काय तुम्ही ॲक्सेलरेशनचा विचार केला असेल, ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं रे, ओके, डी व्ही बाय डी एक्स म्हणजे काय, डी व्ही बाय डी एक्स म्हणजे काय, इट इज द स्लोप ऑफ ग्राफ व्ही वर्सेस एक्स, वेलॉसिटी वर्सेस एक्स. सिमिलरली जर का तुम्ही वेलॉसिटी घेतली तर काय भेटतं, डी एक्स बाय डी टी भेटते, ओके. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इट गिव्स द वेलॉसिटी, ओके. किंवा व्ही, ओके, वेलॉसिटी म्हणजे काय, द स्लोप ऑफ ग्राफ डिस्प्लेसमेंट एक्स वर्सेस टाइम टी. लक्षात आला. स्लोप म्हणजे काय आलं का, सॉरी डिफरन्शिएशन म्हणजे काय आलं का, डिफरन्शिएशन डी वाय बाय डी एक्स काय असतो, इज अ स्लोप ऑफ ग्राफ वाय वर्सेस एक्स. हे लक्षात ठेवा. डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय, इट इज द स्लोप ऑफ ग्राफ वाय वर्सेस एक्स. आता तुम्ही क्वांटिटी कोणती डिफाईन करतायत त्यावरून ह्या व्हॅल्यू किंवा हे जे काय मी स्टेटमेंट म्हटलं, जे द स्लोप ऑफ ग्राफ वाय वर्सेस एक्स हे डिफाईन करेल. लक्षात आलं का? हे लक्षात घ्या. एनिथिंग विच कॅन बी चेंज विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन्स, ओके, हे आपण डिफरन्शिएशनमध्ये कन्सिडर करणार आहोत. समजलं का? ठीक आहे. ओके, इथपर्यंत काय करा, व्हिडिओ एकदा पॉज करा. हे जे आपण जे बोललेलं आहे किंवा जे आपण इथं ड्रॉ केलेत फिगरले ते राईट डाऊन करून घ्या. तुम्हाला एक एक डिटेल्स डिफरन्शिएशनचं समजणं गरजेचं आहे. याचं ओरिजिन काय आहे, आपण हे काय घेतो, ठीक आहे, ॲक्च्युअल फिजिकल मिनिंग काय आहे हे समजलं पाहिजे. ठीक आहे. देन पॉज केला, लिहून घेतला, ठीक आहे. पुढे बघू आपण. आता आपल्याला काय बघायचं, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज बघायचे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण हे इरेज करून घेऊ. देन इथं म्हणा इम्पॉर्टंट फॉर्म्युले, ओके. तर बघा, पहिल्यांदा सपोज करा नंबर ऑफ फॉर्म्युलेज आहे. लक्षात आलं, म्हणजे डेरिव्हेटिव्स ऑफ बेसिक एलिमेंटरी फंक्शन जर काय आपण घेतलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट घेऊ आपण डी बाय डी एक्स ऑफ एनी कॉन्स्टंट घेऊ आपण, कॉन्स्टंट घेऊ, तर व्हॅल्यू काय येते, 0 येते. फॉर एक्झाम्पल बघा, जर y इज इक्वल टू 5 असेल, एक फंक्शन आहे y इज इक्वल टू 5 आहे, ठीक आहे. याला जर का मला डिफरन्शिएट करायचं असेल डी वाय बाय डी एक्स, तर आन्सर किती येणार आहे, आन्सर 0 येतं. ओके. तर बघा डी बाय डी एक्स ऑफ 5, आन्सर 0 येतं. का 0 येतं, कारण की जे 5 ही जे काही फंक्शन आहे ते एक्सच्या रिस्पेक्टिव्ह एक कॉन्स्टंट आहे ना, बरोबर आहे का. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इट गिव्स 0, बरोबर आहे का. याचं जर का आपल्याला फिजिकल सिग्निफिकन्स सांगायचं असेल तर बघा हे का आलं, डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय, स्लोप ऑफ ग्राफ वाय वर्सेस एक्स. ठीक आहे. बघा या ठिकाणी हा वाय घ्या आणि हा एक्स घ्या. ठीक आहे. सपोज ही तुमची एक 1 2 3 4 5, ओके, ही 5 नंबरची व्हॅल्यू आणि इथे तुम्हाला एक फंक्शन भेटलं. ठीक आहे. या लाईनचा तुम्ही जर का स्लोप काढला, टॅन थिटा इज इक्वल टू स्लोप ड्रॉ केला तर काय भेटणार आहे, अँगलच 0 आहे ना, त्यामुळे टॅन 0 किती भेटतं, 0 भेटतं. देन सेकंड नंबरचा रूल बघू आपण. सेकंड नंबरचा रूल, ओके. सपोज आपलं एक फंक्शन आहे y इज इक्वल टू एक्स रेस टू एन, ओके. आपल्याला काढायचं आहे डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे, ओके. डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे. मग काय येणार आहे, वायची व्हॅल्यू किती आहे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन आहे. आता बघा डी बाय डी एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, आन्सर काय येतं, एन टाइम्स जी पॉवर आहे ती मल्टिप्लाय करा एक्स रेस टू एन मायनस 1, दिस आर द आन्सर. लक्षात आलं का. बघा डी बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, आन्सर किती आलं, एन टाइम्स एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल सपोज डी बाय डी एक्स ऑफ बघा 5 क्यूब घेऊ आपण. ठीक आहे. किंवा आपण एक्स क्यूब घेऊ, सॉरी इथं आपण एक्स क्यूब घेऊ. तर आन्सर काय येणार आहे सांगा, पॉवर किती आहे, 3 आहे ना, मल्टिप्लाय होईल एक्स रेस टू 3
-1 त्यामुळं x⁻³ - 1 आन्सर येणार म्हणजे किती 3x². इज द आन्सर. ठीक आहे. सपोज d/dx ऑफ तुम्हाला x⁻½ दिला असेल तर आन्सर किती येणार आहे. सिम्पल पॉवर असते ते मल्टिप्लाय होते म्हणजे 1/2. ओके x⁻² 1/2 - 1 म्हणजे किती येणार आहे 1/2 x⁻². बरोबर आहे. किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल d/dx ऑफ ओके आपण एक्झाम्पल घेऊ 1/3√x. ओके हे बघा डिनॉमिनेटरला √3 आहे √x त्याचा क्यूब रूट आहे. ठीक आहे. हे आपण असं लिहू शकतो का d/dx ऑफ x⁻⁻1/3. बरोबर आहे का. आता पॉवर काय होणार आहे -1/3 मल्टिप्लाय होईल म्हणजे -1/3 x⁻⁻1/3 -1 इट गिव्ज किती -1/3 x⁻⁴/3. इज आर दी आन्सर. लक्षात आलं. सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ x तर आन्सर किती येतं आन्सर 1 येतं. कसं बघू आपण x⁻² किती आहे 1 आहे ना त्यामुळं 1 मल्टिप्लाय x⁻² 1 आहे ना पॉवर त्यामुळे 1 - 1 इज इक्वल टू 1 x⁻1 - 1 0 ना 0 इज इक्वल टू एनिथिंग रेस टू 0 काय बनतं 1 बनतं ना 1 × 1 1 जर घेतलं 1 येतं. लक्षात आलं. ठीक आहे. ओके अजून बघू आपण एक्झाम्पल इथं बघा. ठीक आहे. सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ 5x³ जर का असं दिलं असेल तर कसं सॉल्व करणार. ठीक आहे. तर काय करायचं बघा जो कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या 5 ओके आणि डिफरन्शिएट करा x³ x³ काय येणार डिफरन्शिएशन पॉवर मल्टिप्लाय x⁻³ 3 - 1 2 त्यामुळे किती येणार आन्सर 15x² येईल. बरोबर आहे का. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ 3x³ घेतलं तर आन्सर किती येणार आहे 3 ॲज इट इज क्यूब मल्टिप्लाय झाला ओके x⁻² म्हणजे 9x². ओके अँड सो ऑन. म्हणजे आपण एकाच रूलवरून नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. समजलं का. ठीक आहे. तर पुढे बघू आपण. ठीक आहे. तर बघा आपण पुढचे काही रूल्स बघू. हे समजलं ना. ठीक आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा सपोज d/dx ऑफ e⁻x असेल तर एक्सपोनेन्शियल जर का फंक्शन असेल तर dy/dx ओके सपोज हे y आहे y इज इक्वल e⁻x तर आन्सर काय येतं सॉरी d/dx ऑफ e⁻x आन्सर काय येतं e⁻x येतं. बरोबर आहे. अँड हे झालं. देन नेक्स्ट आहे इफ y इज इक्वल टू log ऑफ x ओके जर y इज इक्वल log ऑफ x असेल तर आपण काय सांगू शकतो dy/dx इज इक्वल टू dy/dx. आता बघा d/dx ऑफ y किती आहे log x आहे. log xचं डिफरन्शिएशन किती येतं 1/x येतं. बरोबर आहे. देन नेक्स्ट रूल इफ y इज इक्वल टू a⁻x असेल ओके देन dy/dx इज इक्वल टू बघा d/dx ऑफ y किती आहे a⁻x आहे. ओके तर तो लिहिताना जर डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x कसं लिहितो आपण a⁻x log a. ओके फॉर एक्झाम्पल बघा जर काय डेरिव्हेटिव्ह ऑफ ओके 4x³ असेल ओके तर कसं काढायचं ओके 4x असेल फक्त 4x असेल तर बघा आन्सर किती येणार आहे x आहे ना a⁻x आहे a4⁻x आहे 4⁻x आहे a⁻x ओके त्यामुळे आन्सर किती येणार आहे 4⁻x ॲज इट इज log ऑफ 4 टू द बेस e. ओके आणखीन एखादा एक्झाम्पल जर डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ 2⁻x असेल तर आन्सर किती येतं 2⁻x log टू द बेस e. समजलं का. म्हणजे आपण हा फॉर्म्युला अशा पद्धतीने बघू शकतो. ठीक आहे. देन
काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत जसं की साइन, कॉस, टॅन, कॉट, ओके अँड सो ऑन. बघा जर y इज इक्वल टू साइन एक्स असेल, ओके, देन dy बाय dx काय बनतं बघा, dy बाय dx म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ वाय किती आहे, साइन एक्स. आन्सर किती होतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स. लक्षात आलं. सिमिलरली नेक्स्ट y इज इक्वल टू जर काय कॉस एक्स असेल तर dy बाय dx बनतं डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. लक्षात आलं. म्हणजे नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय येतं, सेक एक्स टॅन एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स. आन्सर काय येतं, सेक एक्स टॅन एक्स. ओके, डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स काय येतं, मायनस कोसेक एक्स देन कॉट एक्स. ओके, म्हणजे नंबर ऑफ फॉर्म्युलेज आहेत, ज्या ज्या वेळेला आपल्याला ते लागतील त्या वेळेला आपण ते यूज करू शकतो. लक्षात आलं का. ठीक आहे, हे समजलं. ठीक आहे. ओके, मी काय करतो पुन्हा एकदा जेवढे डिफरन्शिएशनमध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत त्याची तुम्हाला एक स्क्रीनवरती एक स्लाईड शो होईल, तुम्ही ती पॉज करा, ते फॉर्म्युलेज राईट डाऊन करा, त्याच्यावरचे आपण न्यूमरिकल्स बघू शकतो. ठीक आहे. ओके, जसं की बघा मी या ठिकाणी काही न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो. या न्यूमरिकलचे आन्सर तुम्ही कमेंट्समध्ये जरूर द्यायचं आहे. आणि ते आन्सर देत असताना जसं तुम्हाला मी ट्रिग्नोमेट्रीमध्ये सांगितलं होतं, ठीक आहे, मला ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिले होते. काय म्हणायचं, ट्रिग्नोमेट्री क्वेश्चन नंबर फर्स्ट आन्सर म्हणायचं. सिमिलरली डिफरन्शिएशनमध्ये आन्सर देत असताना डिफरन्शिएशन क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर असं म्हणायचं. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. इफ y इज इक्वल टू 2x असेल देन फाइंड dy बाय dx. ठीक आहे. सेकंड y इज इक्वल टू 24 असेल देन फाइंड dy बाय dx. ओके, देन थर्ड नंबर बघा, थर्ड नंबर y इज इक्वल टू लॉग ऑफ x असेल देन dy बाय dx किती येणार आहे. हे झालेलं आहे, तुम्हाला सोपं आहे. आता तुम्हाला आन्सर माहिती आहे, कॉन्स्टंट असतं तर काय येतं. ठीक आहे, 2x असेल, ओके, तर काय करायचं. ठीक आहे. देन फोर्थ नंबरचा आपण एक प्रॉब्लेम बघू. जर इफ y इज इक्वल टू, ह्या 3 क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्या. ठीक आहे, द्या ना. पण बघू आपण पुढं. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल आणि विचारलं असेल फाइंड dy बाय dx, तर काय करता येईल रे. तर आन्सर तुम्हाला माहिती आहे, dy बाय dx किती येणार, 2x⁻1 येणार आहे. बट जर तुम्हाला बघा मी काय म्हणतो, नीट लक्ष द्या, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल आणि जर विचारलं असेल फाइंड dy बाय dt, तर आन्सर काय येणार आहे, तर आन्सर 0 येईल. का 0, तर बघा इथं आपण काय केलं आहे, डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t केलं आहे, त्यामुळे आन्सर 0 आले. कारण का, ज्याच्यासोबत आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू आपण डिफरन्शिएट करतो आहे कुणाला, एक्स स्क्वेअरला. मात्र हा एक्स स्क्वेअर टीच्या रिस्पेक्ट टू कसं आहे, कॉन्स्टंट आहे ना, त्यामुळं कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय येतं, 0 येतं. इथं 2x का आलं, कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x आलं. एक्स स्क्वेअर ह्या फंक्शनला डिफरन्शिएट केला आपण एक्ससोबत, त्यामुळे 2x आलं. मात्र जर काय मी एक्स स्क्वेअरला टी सोबत डिफरन्शिएट करायला गेलो तर तो विथ रिस्पेक्ट टू टी हा कॉन्स्टंट होऊन ॲक्ट होतो, त्यामुळे आन्सर 0 येतो. सिमिलरली जर का मी ह्याच वायला डिफरन्शिएट केलं dy बाय dr ना, तरीसुद्धा आन्सर काय येणार आहे, dr ना, तर आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. लक्षात आलं का. म्हणजे कोणत्या फंक्शनच्या रिस्पेक्ट आपण डिफरन्शिएट करणार आहे त्याच्यावरून तुम्हाला त्याची व्हॅल्यू डिफाईन करता येईल. लक्षात आलं. ठीक आहे. ओके, देन हे तुम्हाला जे क्वेश्चन दिले आहेत त्याचे आन्सर मला सांगायचे. ठीक आहे. ओके, अजून आपण एखादा एक्झाम्पल देऊ शकतो. म्हटलं 4 नंबरचा क्वेश्चन तुम्ही मला सॉल्व करून द्या. y इज इक्वल टू जर काय सेक एक्स असेल तर dy बाय dx किती येईल हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. किंवा 5 नंबरचं घ्या, y इज इक्वल टू 17x असेल, ओके, देन dy बाय dx काय बनेल हे तुम्हाला सांगायचं आहे, 17x. ठीक आहे. हे 5 क्वेश्चनची आन्सर मला कमेंटमध्ये भेटली पाहिजे. ठीक आहे. देन नेक्स्ट बघू आपण. हे झालं. ठीक आहे. पुढं आपल्याला बघायचं आहे की
की अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएशन बघायचं आहे किंवा जर काय आपण एखाद्या फंक्शनमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर आपण डिफरन्शिएशन कसं यूज करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, हे समजलं. अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएशन. ठीक आहे. सपोज इफ y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x असेल तर हे सॉल्व कसं करायचं बघा. कारण का दोन फंक्शनमध्ये ॲडिशन आहे तर डेरिव्हेटिव्ह घेताना काय करतो आपण बघा. सोल्युशन dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. बरोबर आहे ना. सिम्पल रे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ 5x. ओके, आन्सर काय येतं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2 पॉवर मल्टिप्लाय होईल ना 2x⁻1 प्लस 5x 5. बरोबर ना. हे तुमचं काय झालं ॲन्सर झालं. ठीक आहे. देन नेक्स्ट बघू आपण. इफ y इज इक्वल टू 6x³ प्लस x⁻½ ओके प्लस cos x हे तुम्हाला घेऊन असेल. देन फाइंड dy बाय dx. कसं करणार. इथं ॲडिशन आहे. ठीक आहे. इथं हवं तर तुम्ही सबट्रॅक्शन पण घेऊ शकता. तर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डी बाय डी एक्स ऑफ 6x³ प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड x⁻½ मायनस डी बाय डी एक्स ऑफ cos x. ओके, सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. तर बघा पहिल्यांदा 6 ॲज इट इज x³ मधला 3 मल्टिप्लाय होईल त्यामुळं 18x 3 - 1 2 प्लस इथं x⁻½ आहे ना तो काय होईल समोर येईल त्यामुळे इथं मायनस बनेल -½ x⁻½ -1 -3/2. बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस sin x आणि मायनस प्लस sin x. दीज आर दी इक्वेशन. समजलं का. ठीक आहे. म्हणजे जर काय ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर आपण डायरेक्टली काय करायचं प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. अकॉर्डिंग टू ॲडिशन सबट्रॅक्शन ती ॲड किंवा सबट्रॅक्ट करायची आहे. लक्षात आलं. ठीक आहे. देन तुम्ही एक सॉल्व करायचं आहे. हा तुमचा क्वेश्चन असेल. क्वेश्चन इफ y इज इक्वल टू बघा x⁻5 ओके प्लस 4x³ ओके प्लस log e(x) मायनस cosec x हे तुम्ही सॉल्व करून सांगायचं आहे. फाइंड dy बाय dx. लक्षात आलं. व्हिडिओ पॉज करा. हे सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि आन्सर मला सांगायचं आहे. ठीक आहे. देन ओके पुढे आपल्याला बघायचं आहे जसं आपण अल्जेब्रा पाहिलं म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ डिफरन्शिएशन. सिमिलरली आपल्याला बघायचं आहे की मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन इन डिफरन्शिएशन आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर बघा पहिल्यांदा जे काय मल्टिप्लिकेशनचा आपण विचार करू तर बघा फर्स्टली वी स्टडी अबाउट मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आपण इरेज करून टाकू. ठीक आहे. तर इफ y इज इक्वल टू x² cos x असेल. आता बघा तुम्हाला इथं दोन फंक्शन दिसतात. एक x² आहे आणि cos x आहे. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्हाला माहिती असेल की आपण डिफरन्शिएशनमध्ये UV रूल असं बघतो त्याला आपण प्रोडक्ट रूल असं म्हणतो. ठीक आहे. तर बघा प्रोडक्ट रूल काय आहे तर मी इथं लिहू का प्रोडक्ट रूल इथं लिहितो मी प्रोडक्ट रूल किंवा UV रूल. काय सांगतो तो सपोज y इज इक्वल टू u इंटू v असेल देन dy बाय dx काय येतं बघा फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ओके प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा फॉर्म्युला लक्षात ठेव. काय म्हटलं मी हे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह हे v आहे बरं हे v आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ओके प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके ह्या UV रूलचा किंवा ह्या प्रोडक्ट रूलचा इथं यूज करायचा आहे.
ठीक आहे. तर बघा याला आपण u कन्सिडर करू, याला आपण u कन्सिडर करू, याला आपण v कन्सिडर करू. ठीक आहे. तर बघा dy बाय dx इज इक्वल टू पहिल्यांदा काय असतं u dv बाय dx प्लस v du बाय dx. ओके. u काय एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे काय कॉस एक्सचं काय येतं मायनस साइन एक्स प्लस व्ही कॉस एक्स. ओके. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे काय येणार 2x⁻1. आन्सर काय बनेल कॉस एक्स 2x मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स. हे तुमचं काय असेल dy बाय dx असेल. समजलं का. ठीक आहे. ओके. देन आणखीन एखादा एक्झाम्पल बघू आपण प्रोडक्ट रूलचं. ठीक आहे. इफ y इज इक्वल टू कॉस एक्स इंटू सेक एक्स. ठीक आहे. तर बघा सिम्पल ह्याला u कन्सिडर करा, ह्याला v कन्सिडर करा. dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट रूल कसा असतो आपला हा u आहे ना, हा u आहे आणि हा v आहे. ठीक आहे. सिम्पल फॉर्म्युला बघा u ॲज इट इज फर्स्ट कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ना म्हणजे काय ना सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक एक्स टॅन एक्स असतं ना, सेक एक्स टॅन एक्स बरोबर आहे का. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. ठीक आहे. प्लस सेक एक्स ॲज इट इज. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, कॉस एक्सचं काय येतं मायनस साइन एक्स. ठीक आहे. देअरफॉर बघा इथं काय बनतं कॉस एक्स सेक एक्स टॅन एक्स मायनस साइन एक्स सेक एक्स. ओके. हे तुमचं काय असेल dy बाय dx असेल. समजलं का. ठीक आहे. ओके. देन तुम्ही एक्झाम्पल म्हणून एखादं एक्झाम्पल घेऊ शकता. क्वेश्चन नंबर बघा y इज इक्वल टू x⁻3 ओके कॉस एक्स. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि फाइंड dy बाय dx. काय करणार फक्त हा रूल यूज करायचा आहे प्रोडक्ट रूल इन डिफरन्शिएशन. लक्षात आलं. बघा फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. लक्षात आलं. ठीक आहे. पुढे बघू आपण. ठीक आहे. तर बघा पुढं येतो क्वेश्चन रूल किंवा डिव्हिजन रूल. ठीक आहे. सपोज बघा इथं काय म्हणणार क्वेश्चन रूल और डिव्हिजन रूल. ठीक आहे. सपोज लेट y इज इक्वल टू u बाय v हे जर काय फंक्शन असेल देन dy बाय dx इज इक्वल टू काय करायचं बघा डिनॉमिनेटरला v आहे ना त्याचा v स्क्वेअर करा. लक्षात आलं. इथं v आहे त्याला पहिल्यांदा लिहा v डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमरेटर ना du बाय dx मायनस इथं मायनस साईन लावायचे. ठीक आहे. देन u टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड dx. हा तुमचा काय बनेल फॉर्म्युला बनेल क्वेश्चन रूलचा. काय करणार जर इफ y इज इक्वल टू u अपॉन v असेल देन dy बाय dx काय येतो v स्क्वेअर. व्हीला सुरुवातीला घ्या v टाइम्स du बाय dx मायनस u टाइम्स du बाय dx. लक्षात आलं. बघू आपण एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल सपोज y इज इक्वल टू एक्स क्यूब. ओके y इज इक्वल टू एक्स क्यूब असेल. ठीक आहे. प्लस आपण इथं 2 घेऊ अपॉन x⁻². ठीक आहे. तर बघा आपण ह्याला म्हणजे कशाला या पूर्ण टर्मला u कन्सिडर करू आणि ह्याला आपण v कन्सिडर करू. ओके. सोल्युशन बघू आपण. सोल्युशन dy बाय dx इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो पहिल्यांदा v स्क्वेअर v du बाय dx मायनस u dv बाय dx. बरोबर आहे. आता v कोणता आहे पहिल्यांदा v स्क्वेअर काय येणार आहे x⁻4 बनेल. ओके.
आता व्ही लिहायचं आहे एक्स स्क्वेअर डी यू बाय डी एक्स. डी यू काय आहे हा आहे ना, म्हणजे काय बनेल 3x². 2चं डेरिव्हेटिव्ह 0 बनेल ना, त्यामध्ये प्लस 0 मायनस यू ॲज इट इज x³ + 2. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे काय x² म्हणजे काय येणार आहे 2x. हे आन्सर किती येतं 3x⁴. ओके, मायनस 2x x³ + 2 अपॉन x⁴. हे तुमचं काय असेल आन्सर असेल. लक्षात आलं? ठीक आहे. ओके, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं एखादं जर काय डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये एखादं फंक्शन दिलं असेल आणि फाइंड करायला सांगितलं की डेरिव्हेटिव्ह, तर तुम्ही हा रूल सिम्पली यूज करून ते सॉल्व करू शकता. लक्षात आलं का? ठीक आहे. देन आपण पुढे बघू. देन नेक्स्ट रूल आहे चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन. ठीक आहे. चेन रूलमध्ये आपण काय करतोय ते पहिला आपण एखाद्या एक्झाम्पल्सच्या सहाय्यानं सॉल्व करू. ठीक आहे. सपोज करा जर काय इफ y इज इक्वल टू sin x². ठीक आहे. हे जर काय फंक्शन असतं तर बघा इथं जर काय y इज इक्वल टू sin x असतं तर आपण डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट फाइंड केलं असतं. dy/dx इज इक्वल टू sin xचं काय असतं cos x असतं. बरोबर आहे का? मात्र sin x आहे का? नाही, sin x² आहे. ठीक आहे. तर मग ह्या अशा केसमध्ये काय करायचं बघा, आन्सर dy/dx इज इक्वल टू ह्या x² ॲज अ x कन्सिडर करा आणि डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे काय बनेल sin xचं काय बनतं cos x². x म्हणजे काय आहे ऑलरेडी x² आहे ना, इंटू पुन्हा काय करायचं जे फंक्शन x आहे ना ते किती आहे x² आहे, ह्या x² पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याला मल्टिप्लाय करा. म्हणजे किती बनेल x² डेरिव्हेटिव्ह 2x झालं. म्हणजे काय y इज इक्वल टू sin x² जर का असेल तर आन्सर काय येतं cos x² येतं. लक्षात आलं? देन इफ y इज इक्वल टू cos x 3x² + x⁻² - 4 असेल तर कसं सॉल्व करायचं बघा. नंबर ऑफ फंक्शन जर काय आतल्या फंक्शनसोबत इन्सर्ट असतील किंवा अधिक असतील जास्त असतील तर आपण चेन रूल यूज करतो. लक्षात आलं? आता बघा याचा आपल्याला dy/dx काढायचं आहे. ठीक आहे. कसं काढणार cos x, सपोज याला x कन्सिडर करा. cos xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं -sin x sin, मात्र x या ठिकाणी काय आहे 3x² + x⁻² - 4 आहे. ठीक आहे. इंटू ओके मल्टिप्लाय बाय जे आपण x कन्सिडर केलं ना त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे काय बनेल 3x² डेरिव्हेटिव्ह काय बनतं 3 × 2 6 x⁻² + ½ मल्टिप्लाय x⁻² -1 म्हणजे -1/2. बरोबर आहे ना? ठीक आहे. आणि -0 हे तुमचा आन्सर असेल. बरोबर आहे ना? ठीक आहे. हे काय असेल dy/dx ची व्हॅल्यू असेल. किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल जर आपण घेतलं, सपोज y इज इक्वल टू e⁻²x. ओके, तर सांगा मला dy/dx काय येतो. आता फक्त x असतं e⁻x, तर नंतर काय असतं e⁻x आलं असतं जे तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये बघितले. ठीक आहे, जे इम्पॉर्टंट किंवा इसेन्शियल्स फॉर्म्युला आहेत त्यामध्ये. मात्र e⁻2x आहे ना, लक्षात आलं का? त्यामुळे फॉर्म्युला काय येणार आहे बघा e⁻2x ॲज इट इज, याला x कन्सिडर करून लिहिलं, इंटू 2xचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2. समजलं का? ठीक आहे. किंवा आणखीन एखादा एक्झाम्पल घेऊ, y इज इक्वल टू e⁻sin x² असेल तर काय करणार सांगा dy/dx इज इक्वल टू e⁻, याला x कन्सिडर करा, e⁻sin x² ॲज इट इज. ओके, sin x²चं डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस साईनचं काय येतं cos ना, cos x² इंटू x²चं 2x. ओके, हे तुमचं फायनल आन्सर असेल. समजलं का? म्हणजे अशा पद्धतीने आपण चेन रूल यूज करू शकतो. ओके, आता आणखीन एक आपण एक्झाम्पल बघू. तर बघा, सपोज
वाय इज इक्वल टू 1/√x² प्लस एक्स प्लस 1 असेल. तर हे कसं सॉल्व करता येईल? मी याला असं लिहू शकतो का, वाय इज इक्वल टू x² प्लस एक्स प्लस 1 रेस टू -12. ओके, हेच आहे ना, हे 1/x² प्लस एक्स प्लस 1 रेस टू हाफ आहे. ओके, वरती गेल्यानंतर -12 बनेल. ठीक आहे, आता मला dy/dx करायचं आहे, dy/dx करायचं आहे. काय करता येईल? याचं डेरिव्हेटिव्ह काय, पॉवर मल्टिप्लाय -1/2. ओके, x² प्लस एक्स प्लस 1. ओके, आता ज्याला आपण x कन्सिडर केलं आहे त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे x² 2x प्लस एक्सचं 1 प्लस 0. लक्षात आलं? फायनल आन्सर काय बनेल? ओके, इथं आपला हे झालं ना, हे आपण ह्याला मल्टिप्लाय करून घेतलं, मात्र इथं -12 -1 म्हणजे काय असतं, x⁻n इज इक्वल टू n टाइम्स x⁻n - 1 म्हणजे -12 -1 करायला लागेल ना. तेव्हा आन्सर काय बनेल? -12 x² प्लस एक्स प्लस 1 रेस टू -3/2 2x प्लस 1. ओके, फायनल आन्सर काय येतं? जर तुम्ही हे सॉल्व केलं तर फायनल आन्सर येतं -2x प्लस 1. ओके, इंटू हाफ x² प्लस एक्स प्लस 1 रेस टू -3/2. समजतं मी काय केलं? ठीक आहे, दिस आर द सोल्युशन dy/dx. समजा चेन रूल काय आहे? ठीक आहे, ओके डन. आपलं आता बघायचं की ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन काय असतं ते आपण थोडक्यात बघू. देन आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलसमधला जो डिफरन्शिएशनचा पार्ट आहे तो आपण कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, मध्ये मी तुम्हाला ज्या वेळेला इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज म्हटलं त्यावेळेला तुम्हाला मी ते जे पिक्चर आहे डिफरन्शिएशन फॉर्म्युलेचा तो मी डिस्प्ले केला आहे, तो पॉज करून लिहा, ते फॉर्म्युलेज रिमाइंडमध्ये ठेवा, लक्षात ठेवा, तुम्हाला त्याचा पुढे उपयोगी होईल. ठीक आहे, ओके. देन आता बघू आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शिएशन. हे झालं चेन रूल. खूप आहे डिफरन्शिएशनमध्ये, आपण जेवढे प्रॉब्लेम सॉल्व करू तेवढे कमीच आहेत. ओके, मात्र ह्या बेसिक आणि इम्पॉर्टंट रूल्स किंवा ज्या मेथड्स आहेत त्याचा सहाय्याने आपण जे फिजिक्समध्ये इसेन्शियल्स गोष्टी आहेत त्या सॉल्व करू शकतो आणि आपल्याला ते लागतं प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, देन पुढं आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शिएशन. ठीक आहे, तर बघा आपल्याला एखादं फंक्शन दिलं जातं. ओके, आणि विचारलं जातं त्याची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू कुठे असेल किंवा कोणत्या व्हॅल्यूला असेल. ठीक आहे, तर बघा हे फाइंड करण्यासाठी किंवा हे अंडरस्टँड करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज एक फंक्शन आहे आपल्याकडं y इज इक्वल टू x² मायनस एक्स प्लस 1. बरोबर आहे का? ठीक आहे, तर बघा आपण काय करू, पहिल्यांदा जर काय आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू या फंक्शनची काढायची असेल तर आपण काय करू शकतो, पहिल्यांदा dy/dx 0 कन्सिडर करू आपण. बघा पहिल्यांदा सांगा dy/dx काय येतो, dy/dx इज इक्वल टू 2x मायनस 1 प्लस 0 म्हणजे काय बनला, dy/dx इज इक्वल टू 2x मायनस 1 बनला. ठीक आहे, तर बघा आपण ज्यावेळेला मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यूज कन्सिडर करत असतो त्यावेळेला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 कन्सिडर करायचं आहे, तेव्हा तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटते. ठीक आहे, तर बघा ही व्हॅल्यू आपण 0 पुट करू, तर 2x मायनस 1 इज इक्वल टू 0, तर 2x इज इक्वल टू प्लस 1, एक्स इज इक्वल टू हाफ भेटतं. लक्षात आलं का? मात्र ह्या एक्स इज इक्वल टू हाफ असताना तुम्हाला दोन व्हॅल्यूज भेटतात, एक मॅक्झिमम व्हॅल्यू भेटते वायची आणि एक मिनिमम व्हॅल्यू भेटते. कसं बघा, आपण जर का ग्राफिकली जर का ह्याला ड्रॉ करायचं म्हटलं तर बघा हा एक ग्राफ झाला वाय वर्सेस एक्सचा आणि हा एक ग्राफ सपोज करा वाय वर्सेस एक्सचा आपण कन्सिडर केला असेल. ठीक आहे, तर मला सांगा सपोज एक्स इज इक्वल टू हाफ आणि इथे सुद्धा एक्स इज इक्वल टू हाफला तुम्हाला एक नेचर असं भेटलं आहे. ठीक आहे, आणि एक नेचर असं भेटलं, म्हणजे एक्स इज इक्वल टू हाफला तुम्हाला वायची व्हॅल्यू बघा इथं काय भेटते, मिनिमम व्हॅल्यू भेटते, वाय मिनिमम भेटतो आणि इथं तुम्हाला वायची व्हॅल्यू मॅक्झिमम भेटते. लक्षात आलं का? मग आपल्याला कसं काय ठरवता येईल
की वायची कोणत्या ठिकाणी व्हॅल्यू मॅक्झिमम आहे आणि मिनिमम आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो आहे, तर आपला सेकंड डेरिव्हेटिव्हचा विचार करावा लागतो. लक्षात आलं का? बघू आपण पुढं. या केसमध्ये म्हणजे जे आपलं फंक्शन दिलं होतं y = x² - x+1, त्याची x = हाफला वायची व्हॅल्यू मॅक्झिमम येते आणि मिनिमम येते. सपोज जर का तुम्हाला एक फंक्शन दिलं असेल, म्हणजे असं दिलं असेल y = x³ / 3 + 5x² / 2 + 6x हे दिलं असेल. ओके, आणि विचार असं की एक्सच्या कसं कोणत्या व्हॅल्यूला y मॅक्झिमम आहे आणि मिनिमम आहे. काय म्हटलं लक्षात आलं का? एक्सच्या अशा कोणत्या व्हॅल्यूला y तुम्हाला मॅक्झिमम भेटेल आणि मिनिमम भेटेल हे विचारलं तर कसं काढणार? पहिल्यांदा काय करा, dy/dx 0 पुट करा. पहिला आपण dy/dx काढून घेऊ. dy/dx = आन्सर काय भेटतं? तर बघा 3 मल्टिप्लाय होईल ना, ओके 1/3 आहे तसंच, म्हणजे इंटू 3x² + 5/2 आहे तसंच 2x⁻1 + 6 म्हणजे आन्सर काय भेटेल? 3 कॅन्सल म्हणजे किती? x², ओके 2 कॅन्सल + 5x + 6 हे तुमचं काय आलं? dy/dx झालं. कसं केलं लक्षात आलं का? यातून 1/3 कॉमन काढलं, 3x², 5/2 2x⁻1 + 6 लक्षात आलं. तुम्हाला हे dy/dx किती भेटलं? इतकं भेटलं. पहिल्यांदा आपण काय करू, फर्स्ट आपण काय करतो, मॅक्झिमम मिनिमम ज्याला आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो, पहिल्यांदा काय करायचं आहे, फर्स्टली बघा हा रूल असेल तुमचा, ठीक आहे. पहिल्यांदा चेक करायचं आहे, फर्स्टली टेक dy/dx = 0. ओके, व्हॅल्यूज बघा मॅक्झिमम आहेत की मिनिमम आहेत, ठीक आहे. यावरून सुद्धा जर का समजत नसेल तर आपण काय करतो, सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतो d²y/dx². ओके, यावरून तुम्हाला दोन व्हॅल्यूज भेटतील, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह जर का व्हॅल्यू भेटले तर त्या ठिकाणी y मिनिमम असतो, जर का निगेटिव्ह व्हॅल्यू भेटली तर त्या ठिकाणी y मॅक्झिमम असतो. हे लक्षात घ्या, ठीक आहे. हे आता तुम्ही पहिल्यांदा काढलेत, dy/dx काढलेत. आपण काय आता पुढे बघा काय करू, पुट dy/dx = 0. therefore x² + 5x + 6 = 0 पुट करू, ठीक आहे. हे सॉल्व करू आपण. तर बघा 6चे 2 कोऑर्डिनेट बघा, जे 5x आणि 6 ॲडिशन बनेल, बरोबर आहे का? म्हणजे मल्टिप्लिकेशन 6 आणि ॲडिशन 5 म्हटली पाहिजे, जसं की x² + 3x + 2x + 6 = 0 बनेल, बरोबर. म्हणजे 6 रे, ओके 6 म्हणजे किती, 3 × 2 3 × 2 6 3 + 2 5x, बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा यातून आपण x कॉमन काढू, आतमध्ये काय राहतं x + 3. यातून आपण 3 कॉमन काढू, 2 कॉमन काढू +2, ओके. आतमध्ये काय राहतं x + 3 = 0. therefore x + 2 or x + 3 = 0. ओके, याचा अर्थ काय, आयदर ओके x + 2 = 0 or x + 3 = 0. therefore x = -2 or x = -3 हे आन्सर येईल. ओके, म्हणजे x = -2 असताना y मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल, आणि x = -3 असताना y मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल, ठीक आहे. देन आता यावर आपल्याला सांगता येत नाही वायची ॲक्च्युली व्हॅल्यू कुठं मॅक्झिमम आणि मिनिमम आहे, ठीक आहे. तर बघा आपण काय करतो, इथं म्हटलं होतं ना, इथं झालं तुमची फर्स्ट स्टेप, ठीक आहे. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे, डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे कुठल्या फंक्शनचं, याचं, ठीक आहे. तर बघा d²y/dx², आन्सर काय बनणार आहे, हे किती आहे, x² आहे ना, म्हणजे 2x + 5 बनेल, बरोबर आहे. ही व्हॅल्यू भेटली. आता पहिला आपण काय करू, पहिल्यांदा हे थोडंसं इरेज करून घेऊ. आता तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती भेटले, सेकंड डेरिव्हेटिव्ह d²y/dx² किती भेटले, 2x + 5, बरोबर आहे का. मग आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्यात, x = -2 x = -3. पहिल्यांदा x = -2 व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करू, म्हणजे आन्सर काय भेटतं, 2 × -2 + 5 म्हणजे किती, -4 + 5 दॅट इज +1 व्हॅल्यू भेटते, म्हणजे ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटते, ठीक आहे. अँड x = -3 ला इक्वेशन काय म्हणतं बघा, हे वाला 2 × -3 + 5
म्हणजे -6 + 5 म्हणजे -1 ही तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू भेटते. ठीक आहे. आणि आपण इथं सांगितलं आहे की जर तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून झाल्यानंतर भेटणारे जे काही एक्सचे जे काही व्हॅल्यूज आहेत ती जर का पॉझिटिव्ह असेल तर ह्या केसमध्ये वाय मिनिमम असतो. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह होते त्या ठिकाणी वाय मॅक्झिमम असतो. लक्षात आलं. वाय इज मॅक्झिमम ॲट कुठं x = -3 बरोबर आहे का. अँड वाय इज मिनिमम ॲट x = -2. लक्षात आलं का. ओके. पहिल्यांदा काय करायचं आहे, एखादं फंक्शन दिलं असेल तर फर्स्टली डिफरन्शिएट करा त्याला. ठीक आहे. तुम्हाला जर काय एकच व्हॅल्यू भेटले तर तुम्ही त्या एका व्हॅल्यूवरून तुम्ही मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू सांगू शकता. लक्षात आलं का. आयदर त्या व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग तुमची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल, जे पहिलं आपलं एक्झाम्पल होतं हे वालं. ठीक आहे. ठीक आहे. मग आता जर काय तुम्हाला 2 व्हॅल्यूज भेटत असतील, ठीक आहे, तर आपण काय करतो, सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतो, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि त्या केसमध्ये आपण चेक करायचं की व्हॅल्यू जर काय पॉझिटिव्ह येत असेल तर वाय हा मिनिमम असतो, आणि जर काय व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर व्हॅल्यू मॅक्झिमम असते. ठीक आहे. हे झालं ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ज्या केसमध्ये आपण मॅक्झिमम व्हॅल्यूज आणि मिनिमम व्हॅल्यूज एखाद्या फंक्शनसाठी डिफाईन कसे करायच्या त्याचं फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर डिफरन्शिएट करून ते आपण बघितलं आहे. ठीक आहे. आशा करतो आपण की डिफरन्शिएशनमधल्या बऱ्याच गोष्टी किंवा बरेच इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज, मेथड्स, ओके, कन्सेप्ट इन डिटेल स्टडी केलेले आहेत. डिफरन्शिएशन म्हणजे काय, त्याची सुरुवात कुठून झाली, त्याचं ॲप्लिकेशन्स काय आहे, इथपर्यंत आपण पूर्ण जर्नी स्टेप बाय स्टेप आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर का आणखीन काही क्वेश्चन्स असतील किंवा प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये विचारा. आणि जे प्रश्न मी तुम्हाला विचारले आहेत, ओके, त्यांचे आन्सर्स मला कमेंटमध्ये जरूर द्या. ठीक आहे. आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा आजचं लेक्चर समजलं असेल. ओके. एक छोटीशी जो आपण आर्टिकल उरला आहे इंटिग्रेशन, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा याच्या पार्ट 3मध्ये बघू, मॅथमॅटिकल मेथड्समध्ये. ठीक आहे. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट, जर का तुम्ही पुन्हा सांगतो की ह्या सिरीजमध्ये किंवा आपल्या चॅनलच्या सिरीजमध्ये आपण होल सिलेबस, ओके, सिलेबससोबत महत्त्वाचे आर्टिकल्स, महत्त्वाचे न्यूमरिकल्स किंवा जे लेक्चर्स तुम्हाला JEE मेन्स किंवा CET किंवा IITच्या प्रिपरेशनसाठी हेल्पफुल असतील, त्यामुळे तुम्ही आपलं जे काही चॅनल आहे ते जरूर सबस्क्राईब करा. ओके. सोबतच जे बेल आयकॉनचं सिम्बॉल आहे त्यालासुद्धा प्रेस करा, जेणेकरून ज्या वेळेला मी लेक्चर अपलोड करेल त्या वेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल. ठीक आहे. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.